धन्यवाद सुभाष म्हात्रे, प्रवीण म्हात्रे आणि जयराज पाटील यांनी अगदी आपल्या गंगामाता गुंदवली संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेलकम जयराजदादा पाटील, गुंदवली गावचे समाजसेवक. दादा आपण व्यासपीठावरती या. जयराजी पाटील गंगामाता गुंदवली संघाचे आता माजी खेळाडू म्हणावं लागेल, आजी नाही आहेत, माजी. गोलंदाज मधुकार, फलंदाज विनोद म्हात्रे आणि अंकुश. गेम ऑन. सामना सुरू होतोय. चालू सामन्यातून विजेता संघ अमर स्पोर्ट कासने या संघाबरोबर पुढील लढत केलेला इनसाइड आउटचा चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मधून चेंडूला डी पास, सिपर कव्हर सीमारेषेमधून उचलतील तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. अगदी 2 धावींनी इथे स्वतःचं आणि संघाचं खाता अकाउंट ओपन झालेलं आहे. विनोद म्हात्रे ऑन दी स्ट्राइक. इथे बॅट कट शॉट थर्डमॅन वर चेंडूला फील केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण. गंगामाता गुंदवली आणि ओमसाई पिसे असा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. अगदी आज गोपी मामा देखील खुश आहेत आपल्या लाडक्या संघावर. बघूया अजूनही दिलीप बहुत दूर आहे. ऑन साइडला फटका केलेत. आता क्षेत्ररक्षक पुढे आले. चेंडू मागे चाललाय. गणेशांचं देखील बॅकअप चांगलं होतं आणि अगदी 3 धावा आलेले आहेत बघा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अंकुश त्यांच्या बॅट मधून 3 धावा. 3 धावसंख्या झालेली ती 6. 3 वर खेळतात विनोद म्हात्रे. 2 चेंडूंचा सामना आणि 3 धावेनी आपलं खाता आपण ओपन केलेलं अंकुशांनी. येथे अगदी चांगला फटका आपण पाहतोय. मिड ऑफ वरून चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय. हा चौकार येतोय आणि चौकारने आता धावसंख्या झाली ती 10. 1-0. कमल दादा आपण समालोचक कक्षामध्ये या. अल्पेश गायकवाड आपणास आमंत्रित करतायत. 10 का दम. अगदी 4 चेंडू मध्ये 10 धावा आलेले आहेत. मधुकार या चेंडूवर अप्रतिम अप्परकटचा फटका. सुरेख. अगदी कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती हा चेंडू अडवण्यासाठी आणि अप्रतिम इथे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते विनोद म्हात्रे यांच्या बॅटमधून. धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. चौदा धावा. आणि या इथे बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंच सुरेश गरज सर आणि भाऊ पाटील सर आम्हाला इशारा करतील. अगदी आपले स्वयंसेवक बघा खेळाडू आपण देखील सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. या चेंडूवर डिसिजन पेंडिंग आहे. 5 मध्ये 14 आल्यात. चला आपले सर्व सहकारी दिवसभर डिबा आपण सीमारेषेचा ताबा घ्या मित्रांनो. पंच सुरेश गरज सर डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे चाललेत. बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठे लँड झाला होता.
तर चौकार आलेले आहे. चला मित्रांनो 4 धावा. वेल कमी घ्यायचे बघा. आपले मैदानी पंच आपण देखील अगदी बारकाईने लक्ष ठेवा मित्रांनो प्लीज. कारण की स्पर्धेचा अजूनही आपल्याला 3 पूर्णपणे सामने खेळवायचे आहेत हा सामना पकडून. बघा आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चौकार आला आणि चौकारांनी धावसंख्या वाढून झाली ती 18 धावा. चांगली सुरुवात, अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रामदास. बघा गोपी मामाने सांगितले 18 आले बस झाले. चला 2 धावा बघू नंतर. धन्यवाद. इथे स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे. 1 बाउन्स. चौकार इथे अंकुशांच्या बॅट मधून येतोय आणि धावसंख्या झाली ती 22. 7 चेंडू मध्ये 22 धावांची भागीदारी आणि चालू सामन्यातून विजेता संघ अगदी अमरस्फोट कासने संघाच्या अगेन्स्ट आजच्या 4थ्या दिवसातील शेवटचा फ्री क्वार्टर फायनल मुकाबला खेळेल आणि अगदी सेमीफायनल मध्ये विक्रमस्फोट वडोदरा संघ कालच्या दिवसातून पुढे आलेला आहे. या इथे बघूया हवाई फायर आणि हा षटकार. काय फटका खेळले होते. अगदी वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिझन वरून हा षटकार पेश केला होता अंकुशांनी. वेलकम सुस्वागतम आमचे डीजे मॅन स्वप्नील पाटील, लावण्या सावंत चे एक उत्कृष्ट डीजे मॅन. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 28 धावा. 8 चेंडू मध्ये 28. काय फलंदाजी आज विनोद म्हात्रे यांच्या जोडीला अगदी अंकुश यांनी देखील चांगली साथ देऊन अगदी खोऱ्याने धावा जमवलेले आहेत. अप्रतिम अप्रतिम. आणि इथे हा चौकार. अगदी 32 टोटल. 9 चेंडू मध्ये 32 धावा. तर बघा पहिल्या सामन्यातून फलंदाजीला संधी नव्हती. या इथे संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करताना अगदी विश्रांती घेतली होती पहिल्या सामन्यासाठी. इथे फलंदाज बीट झालेले आहेत आणि लेग बाईटचा इशारा येतोय पंच सुरेश गरज सरांचा. 1 धावाली. धावसंख्या झाली ती 33. दोन धावा आलेले आहेत या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 35. शेवटचा चेंडू आणि ते ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बघूया गली क्षेत्रामधून चेंडूला उचललंय आणि ते मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. 1 धाव आली. धावसंख्या झाली ती 36. डीजे.
36 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बिनबाद जिंदाबाद 18च्या सरासरीनं 36 धावा. बघूया गोलंदाज मधुकर बजाके सांघिक तिसरे षटक घेऊन आलेले आहेत. समोर फलंदाज आहेत विनोद म्हात्रे. 36. बघूया एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण आणि तिसरी घेतली जाईल का तर नाहीये. आणि इथे तिसरी धाव पूर्ण आणि चौथीचा प्रयत्न. आणि बघा अगदी भाग मिल्खा भाग, अगदी भागम भाग 40 धावा. बघा संजय आणि विनोद यांच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या. मात्र 4 अंकुश अगदी 4 धावा पूर्ण केल्यानंतर देखील इथे धावचीत बाद केलेली आहे. धावसंख्या झाली ती 4-0. अगदी दीपक पाटील यांना पाचारण केलेलं आहे. दीपक नॉन स्ट्राईकवर उभे आहेत. मधुकर बजाके यांचा चेंडू अगदी सरळ बॅटने केलेत. बघूया दुसरी धाव इथे पूर्ण. 42 धावा. नाही अगदी या सामन्यानंतर आम्ही आमच्या VIP डाईस समोर खेळवणं बसवून देणार नाही आहोत, कारण इथे प्रेक्षक गॅलरी आहेत. कारण इथे आता बक्षीस समारंभासाठी काही मान्यवर मंडळी येतील आणि तुमचा आवाज अगदी येतोय काय हरकत नाही मित्रांनो. अगदी हा जल्लोष आहे, एन्जॉय आहे. एक धाव. धावसंख्या झाली ती 43. 15 चेंडूमध्ये 43 धावा. म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 60+ कडे बघत असेल, अगदी 60 पेक्षा जास्त. बघूया मधुकर बजाके, दीपक ऑन दी स्ट्राईक. आणि ते पहिला चेंडू अगदी हवा तसा बॅटवर येत नाही, ऑन साईडला केला जाता. ऑफ साईड रिझनला चेंडू येतोय. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. बघा सुभाष म्हात्रे गोलेश्वर क्रिकेट क्लब मास्टर 40+ चे खेळाडू यांनी दीपक पाटीलसाठी बक्षीस जाहीर केलेले आहे. षटकारासाठी 500 रुपये. वा. आणि दीपक नक्की षटकार मारून सुभाष म्हात्रे यांच्या 500 रुपयाच्या मानकरी होतील का बघूया. ते फुलटॉस आणि मिड विकेट रिझनला षटकार. वा. आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. बघूया अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये प्रदीप पाटील, नितीन म्हात्रे, धीरज म्हात्रे आणि प्रेमनाथ पाटील बघा आज खुश आहेत. अगदी काय बॅट घेऊन तयार. विकेट जाणार नाहीये, थांबा तुम्ही. 7 मध्ये बघूया किती बनवतात. चांगला चेंडू होता, अगदी चांगला चेंडू. बघूया गणेश चेंडूच्या समोर अगदी चांगली फेकी. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आले नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या झाली ती 53. मित्रांनो 3 ते 6 या कालावधीमध्ये गुरुदत्त 40+ मानकुली संघाने देखील स्पर्धा आयोजित केलेली आहे. गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित गुरुदत्त चषक 2022 स्पर्धेचा कालावधी आहे 3 ते 6 मार्च. आणि ज्या इच्छुक संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी अगदी आपली रिपोर्टिंग करायची आहे. 3 ते 6 मार्च दरम्यान गुरुदत्त मानकुली 40+ संघांनी गुरुदत्त चषक 2022 आयोजन केलेले आहे याच क्रीडानगरीमधून. आणि त्यानंतर मला वाटतं दमन दौरा 2022 त्या स्पर्धेनंतर 11 ते 13 हा दमन दौरा चषकाचा कार्यक्रम आहे. तब्बल 30 संघांनी भाग घेतलेला आहे आणि 28 तारखेपर्यंत सर्व संघांनी आपली प्रवेश फी जमा करायची आहे असे सचिव प्रदीपजी जोशी साहेबांनी आम्हाला ही सूचना सर्व संघांच्या संघटनांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे. धन्यवाद. या इथे एक आसमानी सुलतानी टोला चेंडू सीमापार 6 धावांसाठी येतोय. विनोद म्हात्रेंच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. अनिल यांच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार पेश केलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 53 प्लस 6 59. धावसंख्या आणि आता अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष. आणि इथे अगदी चांगला सुरेख टायमिंग आणि बघूया या चेंडूवर देखील षटकार आलेला आहे. वा घुटना टेक आणि सिक्सर देख अगदी स्लॉक सेप चांगला फटका. अगदी चेंडूची लाईन लवकर ओळखली होती आणि धावसंख्या आता झालेली ती 65. 72 धावा या स्पर्धेमध्ये उच्चांक धावसंख्या आहे. बघूया अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर मात्र बघूया काय निर्णय येईल. आणि इथे नाहीये बघा काही आपले तिथे स्वयंसेवक आहेत. जेवढ्या धावा धावून पूर्ण केलेले तेवढ्याच धावा आलेले आहेत. 2 धावा बघा. बाहेरून आवाज नका देऊ प्लीज प्लीज. 67 धावा. येथे अगदी खेळाडूच्या मला वाटतं हाताला इथे इजा झालेली आहे. चौकार आलेले. कुठेतरी झेल घेण्यासाठी हा जो प्रयत्न केला होता तो इथे असफल. असा वाटला होता की सहज झेल घेतील. 43 वैयक्तिक 43 वर खेळतायत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया स्पर्धेची पहिली 50 आपल्या नावावर कोरतायत का. आणि इथे एकच धाव 44 वर वैयक्तिक संघाची धावसंख्या झाली ती 72 धावा. अगदी 72 धावा या आधी गावदेवी भादवड संघाने देखील या स्पर्धेमध्ये बनवलेले आहेत. बघूया हाय स्कोर गुंतवली संघाच्या नावावर आणि अगदी हा षटकार. वा शेवट गोड केलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 78. गोपी मोहम्मदचा अंदाज होता 70 मात्र 78 झाल्या.
चांगली धावसंख्या अगदी एका गड्याच्या मोबदल्यात या 78 धावा आलेल्या आहेत डीजे. पिसे संघासमोर एक विशाल धावांचा डोंगर उभा केलेला आहे गंगामाता गुंदवली संघानी. आणि बघूया 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामधून कशा प्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवता येईल. या स्पर्धेचे मुख्य समालोचक दिवस डिवा या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आमचे परममित्र शशी म्हात्रे. गोलंदाज प्रेम तर फलंदाज आहेत गणेश आणि रामदास. बघूया
79 धावा या विजयासाठी बनवायचे आहेत. प्रथम फलंदाजी करताना एक गड्याच्या मोबदल्यात तब्बल 78 धावा या गोंदवली संघाने बनवल्यात आणि दुसऱ्या डावाला अगदी सुरुवात होते. गोलंदाज प्रेमनाथ पाटील. धन्यवाद शशी म्हात्रे यांना पण ऐकूया. पुढील इनिंग मध्ये तेज तरार अशी गोलंदाजी प्रेमनाथ याची. पहिलाच चेंडूने धाव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 79 धावा खूप मोठी धावसंख्या. 4 षटकांचा विचार केला तर 79 धावा म्हटलं की एक धावांचा डोंगर उभा केला तो गंगामाता गोंदवली संघानं. प्रेमनाथ राईट आर्म फास्ट. चांगला चेंडू होता. तेज तरार चेंडू फेकला होता. गती पुढे नतमस्तक झाला होता फलंदाज गणेश. खेळण्याचा प्रयत्न देखील केला तर गरज आहे. पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल या ठिकाणी पिसे संघाला, कारण धावांचा डोंगर जो उभा आहे तो खूप मोठा आहे. या अगोदर 72 धावा ठोकल्या होत्या गावदेवी भादोड संघानं आणि आता 78 धावा कुठल्या आहेत त्या गंगामाता गोंदवली संघानं. पुढे सरसावलेला इनफिल्डच्या वरून बघायचं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचतोय धीरज. तोपर्यंत 2 धावा पलून पूर्ण केल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की बघायचं आहे, पण 2 धावा या ठिकाणी पलून पूर्ण केल्या आहेत. स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतो प्रेमनाथ 2 धाव्यांनी. गरज आहे षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण 79 धावा म्हटलं की थोडं अशक्यप्राय असं आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आता मात्र इथे भिरकावून दिलं चेंडूला. बघायचं कुठपर्यंत चेंडू पोहोचतोय. 6 धावांसाठी षटकार आणि झेल. ते बघा कैलास भोईर आणि झेल सुद्धा पकडलेला. जगदीश पाटील बघून घ्या. आणि हा चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार. काय षटकार ठोकला होता. काय भिरकावून दिलं होतं चेंडूला स्क्वेअर लेगच्या मधून. कुठेतरी दूर गेला होता चेंडू. 6 धावांसाठी गरज आहे. जोपर्यंत गणेश आहे तोपर्यंत धावांची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बीट झालाय फलंदाज. धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 8. प्रेमनाथ पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार. जवळजवळ 20च्या सरासरीने धावा करायची. जवळजवळ 20च्या कालूराव. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. फक्त 9. आता 3 षटकामध्ये 70 धावांची गरज ओमसाहेब पिशे संघाला. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाहेब पिशे संघाची धावसंख्या फक्त 9. 18 चेंडू आणि 17 धावींची गरज. गोलंदाज दीपक. 70 धावींची गरज. थोडसा गपलत झाली. या ठिकाणी थोडा गोंगाट आहे चालू. माफ करा मित्रांनो. अरे बॅटने खेळला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने फेकून दिला. बघायचं काय होतंय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि 6 धावांसाठी षटकार. बघा त्या ठिकाणी हायटेड क्षेत्ररक्षक होता.
संजय होता. संजयच्या हातातून देखील चेंडू निसटतोय. कैलास भोईर पुन्हा एकदा धावले होते. गरज आहे, सुरुवात तर केलेली आहे. शक्य असं काही नाही मित्रांनो, क्रिकेटमध्ये शक्य असं काहीच नाहीये. प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक जगदीश पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. मिड विकेट क्षेत्ररक्षक उभा आहे विनोद. दुसरी धाव घेण्यात धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. बघा रनिंग बिटवीन द विकेट कशा प्रकारचे गणेशाची. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. गोलंदाज दीपक. हो ना, हा एक फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक अरविंद पाट त्या ठिकाणी पोहोचतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्याच्या शरीरात लागून चेंडू मैदानातच आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली गेली. बघा 3 धाव्यांचा प्रयत्न करत नाहीत गणेश, कारण कॉन्फिडन्स आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे या फलंदाजाकडे. आणि मोठे फटके केले, अतिशय माहीर असा खेळाडू आहे. 1-2 मोठे फटके आले काही होऊ शकते अल्पेश. बघूया दीपक. आता मात्र फटका फसला. नितीन चेंडूकाल येतो. आता चुकी होणार नाही आणि सहज सोपा झेल. गणेश हा झेलबादच्या रूपानं बाद. वेलकम बरके पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. नक्कीच काल 3 सामने जिंकले होते. त्यांनी बोलले होते की आम्ही बरोबर 3 वाजता या ठिकाणी, बरोबर 3:30 वाजता रिपोर्टिंग झालेली आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाची. गणेश मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. दीपक याला मिळालेली पहिली सफलता, तर गुंदवली संघाला मिळालेली पहिली सफलता. 1 बाद 19. सुरुवात तर चांगली केली होती, पण सुरुवातीचं सातत्य ठेवायला हवं होतं. प्रयत्न तर चांगले होते, पण प्रयत्न करता करता मात्र या ठिकाणी गणेश हा बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात सन्नी. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 20. एकोणऐंशी धावा. पटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. कालराम चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, पण गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्या मध्ये चेंडू या ठिकाणी पडतो. 1 धाव पूर्ण केला. आता खराब पैकी केली आहे. 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. बघा 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. आता शिल्लक आहेत धावा 57 आणि चेंडू बाकी आहेत 12. 12 चेंडू आणि 57 धावीची गरज. आव्हान खूप मोठं आहे. खूप मोठी दरी चेंडू आणि धावामध्ये. ही दरी पार करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्नांची बॅटला प्रत्येक बॉल घेऊन बाहेर न्यावं लागेल. पण ते कशा प्रकारे नेता येईल हे बघण्यासारखं राहील. तोपर्यंत मैदानात तिसरा गोलंदाज येतो विनोद. विनोदने काय फलंदाजी केली होती, जबरदस्त फलंदाजी केली होती. 44 धावा नाबाद पटकावल्या होत्या विनोद यानं. नक्कीच घरची स्पर्धा आहे. घरची स्पर्धा आहे सुनील म्हात्रे यांच्या देखील. विनोद
अराउंड द लेग चेंडू सरळ स्टंपवर आदळतोय आणि त्रिपलाचीत बाद होतोय सन्नी. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवतोय विनोद, तर बाद होतोय सन्नी. नवीन फलंदाज मैदानात होय अनिल. फलंदाज अनिल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला होता. एक धाव पूर्ण केली. ऑनसाइडवर क्षेत्ररक्षक उभा होता, पण चेंडू पकडण्यामध्ये थोडासा उशीर झाला आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. विनोद आडे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपर चुकला आणि 1 धाव 22च्या रूपाने पूर्ण केली जाते. आज आमच्या पंचांनी देखील सर्वांना आकर्षित केलेले आहे. अतिशय सुरेख असे निर्णय आतापर्यंत गेले 4 दिवस त्यांच्याकडून बघायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, सफल. रामदास वारंवार या ठिकाणी बीट होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घे. फसवे चेंडू टाकले. स्लो राम चेंडू फेकतो विनोद. असं वाटत नाहीये की हा गतिशील चेंडू टाकतो. बघा धावण्याची गती जी आहे ती असं वाटतं की फास्ट असेल, पण चेंडू फेकताना मात्र मीडियम फेसर गोलंदाजी फेकतो किंवा स्लो आर्म चेंडू फेकतो. बघायचं आहे. विनोद समोर फलंदाज रामदास. एक धाव पूर्ण केलेली आहे. दोन षटकानंतर धावसंख्या होती 22. त्यानंतर तिसरं षटक काय हाताळलं विनोद यानं. केवळ 4 धावा दिल्या आणि धावा फलकावर आहेत त्या 26. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतो धीरज. 6 चेंडू आणि 53 धावेची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. आता फक्त खेळून काढायच्या धावा आहेत. आता मात्र काही शक्य होणार नाहीये, कारण मिशन इज इम्पॉसिबल आहे.
केला औपचारिकता राहिलेली आहे, पण नक्की आहे खूप मोठी धावसंख्या समोर जाताना असं वाटलं होतं की चांगल्या प्रकारे प्रयत्न असेल, पण प्रयत्नांचे काही या ठिकाणी केले नाहीये ते पिसे संघानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, असफल होतोय पुन्हा एकदा. आणि याच बरोबर विजयी ठरतोय गंगामाता गुंदवली आज संघ आणि तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारतोय. चला पुढचा संघ, चला कासने संघ, चला संघ नाईक चला. चला इथे कोणीही बसू नका समोर, आपण खेळाडू कक्षामध्ये जायचं प्लीज. समोर आता कोणी बसू नका, पाहुणे येतात थोड्या वेळात. आणि खेळाडूने तर अजिबात बसू नका समोर, खेळाडू कक्षामध्ये जायचंय. चला कासने संघाचा संघ नाही किया